संजय राऊत कुंभकर्णाचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः अहंकारी रावण आहात. ज्या पद्धतीनं रावणाने सोन्याची लंका बनवली होती त्याच पद्धतीनं 2.5 वर्ष राज्यामध्ये सरकार असताना तुम्ही महाराष्ट्राची लूट करून सोनं कमवलेलं आहे. सोन्याची लंका तुमची आहे, अहंकार तुमच्याकडे आहे. त्यामुळे कुंभकर्ण कोण आहे हे सांगण्यापेक्षा आपण स्वतः अहंकारी रावण आहोत आणि महाराष्ट्र लुटून 2.5 वर्ष आणि 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये कमिशनखोरी लुटून आपण सोन्याची लंका जमा केली आहे. त्याचा हिशोब महाराष्ट्राला द्या आणि ही तुमची सोन्याची लंका उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत तुमचा अहंकार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. नाशिककरांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत आहेत आणि आम्ही नाशिककरांची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत. नाशिक मधले खड्डे बुजवण्यासाठी नाशिक महापालिका तिथलं जिल्हा प्रशासन अतिशय सक्षम आहे. संजय राऊत तिथं जाऊन नौटंकी करण्यापेक्षा आपल्या पक्षामध्ये उभाटा गटामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत, अख्खा पक्ष खड्ड्यामध्ये गेलाय, तो पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला. नाशिकची जबाबदारी ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, गिरीश महाजन साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे नाशिकचे खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु तुमच्या उभाटा गटामध्ये जो भला मोठा खड्डा पडलाय, ज्या पक्षाची वाताहत झाली, जो पक्ष पूर्णपणे खड्ड्यात गेला, त्याचं आधी बघा आणि मग इतरांवर टीका करा. कुणी टॉयलेटमध्ये पैसे खाल्ले, शौचालयामध्ये पैसे खाल्ले हे शोधण्यापेक्षा मुंबईमध्ये गटारातले पैसे देखील संजय राऊत तुम्हाला कमी पडत नव्हते. मिठी नदीचा गाळ काढताना तुम्ही पैसे खाल्ले, मुंबईचं गटार साफ करताना 25 वर्ष तुम्ही पैसे खाल्ले आणि आज नाशिकमध्ये जाऊन शौचालयाचा घोटाळा करताय. तुमच्याकडे एक पुरावा नाही, एक कागद नाहीये, परंतु मुंबई महापालिकेमध्ये गटारामध्ये कमिशनखोरी केल्याचे शेकडो पुरावे आहेत. तुमच्या लोकांना अटक देखील झाली आहे. त्यामुळे ज्यांनी गटारात पैसे खाल्ले, ज्यांनी मिठी नदीमध्ये घोटाळा केला, त्यांनी नाशिकमध्ये जाऊन बोंबाबोंब करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं. जनाब संजय राऊत तुमचा कुंभमेळ्याला विरोध आहे, कारण कुंभमेळ्यामध्ये हजारो साधू संत आणि लाखो हिंदू एकत्र येणार आहेत आणि हिंदू एकत्र आले की जनाब संजय राऊतांचं पोट दुखतंय. तुमचा इस्तेमाला विरोध झाला नाही, तुम्हाला अल्पसंख्याकांच्या दाढ्या कुरवायच्या त्याला विरोध नाही, परंतु हिंदू एकत्र येणार, लाखो हिंदू नाशिकमध्ये येणार, त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र, त्याची सुपारी संजय राऊत तुम्ही घेतले. परंतु काळजी करू नका, इथला हिंदू हा एकत्र येणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो हिंदू एकत्र येतील, त्यांचा कुंभमेळा अतिशय चांगला होईल. तुमची कितीही पोटदुखी झाली, कितीही तुम्ही जनाबगिरी आणि औरंगजेबाचा फॅन क्लब चालवण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचं षडयंत्र यशस्वी होणार नाही. हिंदू सारा एक हा मंत्र या कुंभमेळ्यातनं जाईल आणि हेच तुमचं दुखणं आहे. हिंदू एकत्र येऊ नये, हिंदू फुटला पाहिजे, कटेंगे तो बटेंगे, बाटला पाहिजे, वेगवेगळ्या जातीमध्ये विभागला पाहिजे, ही तुमची मानसिकता आहे. पण काळजी करू नका, हिंदू सारा एक हा मंत्र या कुंभमेळ्यातनं जाणार आणि तुमच्यासारख्या जनाबांची, तुमच्यासारख्या सिल्लक सेनेची, औरंगजेब फॅन क्लबची पळताभुई थोडी होईल. गिरीश महाजन अतिशय समर्थपणे नाशिकचा कारभार बघतात. आता टेंडरचा जामनेर पॅटर्न शोधण्यापेक्षा टेंडरचा मातोश्री पॅटर्न सांगा. काय होता मातोश्री पॅटर्न? 25% कमिशन घ्यायचं. हा मातोश्री पॅटर्न महाराष्ट्राला माहिती आहे, मुंबईला माहिती आहे आणि याच मातोश्री पॅटर्नवर 2-2 मातोश्री उभ्या केल्यात संजय राऊत तुम्ही. त्यामुळे तुम्ही जामनेर पॅटर्न शोधण्याआधी जो मातोश्री पॅटर्न तुम्ही ठरवलाय, 25% कमिशन घ्यायचं, दुसरी मातोश्री उभी करायची, गटारामध्ये पैसे खायचे, टॉयलेटमध्ये पैसे खायचे, खड्ड्यामध्ये पैसे घ्यायचे, हा धंदा तुमचा आहे, ही परंपरा तुमची आहे. कमिशन खोरी आणि खंडणी वसूल करणं ही परंपरा तुमची आहे. त्यामुळं मातोश्री पॅटर्न काय होता एकदा महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगा आणि मग जामनेर पॅटर्नच्या गप्पा करा. मुख्यमंत्री कुणाच्या खिशात आहेत हे सांगण्यापेक्षा संजय राऊत तुम्ही कुणाच्या खिशात आहात? जनाब संजय राऊत तुम्ही राहुल गांधींच्या खिशात आहात. सुकलेला पापड तुमचा झालाय, तुमचं सुकलेलं बोंबील झालंय, तुमचं आणि तुमच्या मालकाचं सुकलेलं बोंबील झालंय. सुकलेल्या बोंबलासारखी अवस्था तुमची झाली, कारण तुमची सत्ता गेली, त्यामुळे तुमचा जळफळाट होतोय. तुम्हाला कमिशनखोरी बंद झाली, त्यामुळे तुमचा जळफळाट होतो. सुकलेला बोंबील तुमचा झाला, कारण तुमचं कमिशन बंद झालं, तुमचं दुकान बंद झालं. देवेंद्रजी फडणवीस अतिशय सक्षमपणे आणि समर्थपणे महाराष्ट्राचा कारभार करतायत. तुमचं सुकलेलं बोंबील जनतेनं केलंय, तुमचा सुकलेला पापड जनतेनं केलाय. तुमची कमिशनखोरी आणि दुकानदारी बंद झाल्यामुळे तुमचा हा जळफळाट आहे आणि तुम्ही नाशिकमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत, मोर्चा करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु 2.5 वर्ष महाराष्ट्राला लुटली, 25 वर्ष मुंबईला लुटली, आधी त्याचा हिशोब द्या
आणि सुकलेल्या बोंबील असलेल्या आपल्या मालकाकडे देखील जरा लक्ष द्या.